छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा। सर्वांना नमस्कार। माझे नाव अनुष्का संतोष रोकडे आहे। आज 19 फेब्रुवारी आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभांचा दरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शोभांचा दरारा, माझ्या शोभांचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्या कपाड्यांनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, अशी शोभांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती। 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरी व तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, साऱ्या आसमंतात आनंदाची उधाळण झाली। या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळशोभांचा जन्म झाला, सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरीही माँसाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शोभांना घडवले। बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून एक किंचितही ते बाजूला सरले नाही। तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाल, शिवा काशी, हिरोजी फर्जद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले। स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका व शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांचे शौर्य व पराक्रमाची पहती पटवून देतात। शिवाजी महाराज हे अष्टपैलू व सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते। त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार केला नाही, अवघे आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले। शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे नसावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवरायांची शिकवण। अशा या महान लोककल्याणकारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे साहस, जनतेविषयीची भावना आजही आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मानावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। अशा या महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या